पहिला क्वेश्चन बघा, वेक्टर ए बी अँड सी आर सच दॅट ए बार डॉट बी बार, ए बार डॉट, पहिला क्वेश्चन आहे ए बार डॉट बी बार जो आहे तो काय दिला त्यांनी 0 आणि ए बार डॉट सी बार हे किती दिलंय 0. 0 दिला याचा अर्थ तिन्ही एकमेकांना कसे परपेंडिक्युलर आहे. कसे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. प्रोडक्ट असेल डॉट प्रोडक्ट मध्ये किती येतो 0. 0 आला तर काय म्हणतो आपण परपेंडिक्युलर असतात ते. म्हणजेच काय म्हटलं तुम्हाला काय कळालं, ए परपेंडिक्युलर आहे कोणासोबत बी, बी परपेंडिक्युलर कोणासोबत सी, तिघ एकमेकांना कसे परपेंडिक्युलर. पण विचारलं काय तुम्हाला, विचारलं गेले तुम्हाला पॅरलल टू ए, ए ला पॅरलल कोण असेल. आता आपल्याला माहितीये आउटपुट बघा ए क्रॉस बी, ए क्रॉस बी याचा आउटपुट कोण आहे सी, याचा आउटपुट कोण आहे सी. मला कोण पाहिजे ए ला पॅरलल म्हणजे ए ची आउटपुट पाहिजे मला. हा दुसरं बी प्लस सी त्याचा आउटपुट काय येणार आहे ए. हा नंतर बी क्रॉस सी, बी क्रॉस सी याचा आउटपुट काय येणार आहे ए. याची पण डायरेक्शन एच आणि याची पण डायरेक्शन एच, तर दोघं काय झाले पॅरलल. मग आउटपुट काय झाला बी क्रॉस सी म्हणजे ऑप्शन नंबर 3.